चोरीच्या संशयातून एका बापानं आपल्याच दोन मुलींना चक्क हातपाय बांधून त्यांना तब्बल 2 रात्र आणि 1 दिवस घरातील पत्र्याच्या अँगलला उलट्या लटकून ठेवला. होय, तुम्ही जे ऐकताय ते खरंय. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरे येथे ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. 2 दिवसांपूर्वी आपल्या 2 मुलींनी शेजारीच राहणाऱ्या चुलत्याच्या घरात किरकोळ चोरी केल्याचा संशय नाना यमगर या निर्दयी बापाला होता. याबाबत त्यानं या मुलींकडे चौकशी केली, मात्र मुली कबूल झाल्या नाहीत. या रागातून त्यानं 25 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास 10 वर्षीय सानिका आणि 11 वर्षीय अनुजा यांना हात पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलट्या टांगल्या. चक्क 2 रात्र आणि 1 दिवस त्यांना लटकून ठेवलं. रात्रभर त्या निष्पाप मुली वेदनेनं तरफडत होत्या, पाणी पाणी म्हणून ओरडत होत्या. मात्र त्यांच्या बापानं पाण्याचा एक घोटही पिऊन दिला नाही. काल 26 मार्च रोजी रात्री मुलींना आजोबांनी त्यांना सोडवण्याचा आणि पाणी देण्याचा आग्रह केला, तरीही बापाला पाझर फुटला नाही. त्यानं स्वतःच्याच वडिलांना टिकावाच्या दांडक्यानं मारहाण केली. मुलींना वरती बांधून निष्ठुर आई वडील घरातच निर्धास्तपणे झोपले होते, तर बाहेर आजी आजोबा झोपले होते. रात्रभर असह्य वेदनेनं 10 वर्षीय सानिकानं रात्रीचं प्राण सोडले. तब्बल 36 तास दोन्ही मुली लटकलेल्या अवस्थेत होत्या. गुरुवारी सकाळी सुमारे 6 वाजता मुलीला आजोबांनी खाली सोडवलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सानिका ही मृत अवस्थेत आढळली, तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती. तिला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर मृत सानिकाला दुसऱ्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र तिथे ती मृत अवस्थेत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यानंतर सानिकाचा मृतदेह नातेवाईक घरी घेऊन आले. दरम्यान ही घटना बाहेर येऊ नये यासाठी संबंधित कुटुंबियांनी मयत सानिकाचा अंत्यसंस्कार गुपचूप करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक बाब समोर आली. आई वडील, आजी आजोबा तसेच काही नातेवाईकांनी मिळून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. एकीकडे ऋतुजावर अंत्यविधीची तयारी सुरू असताना शुद्धीवर आलेल्या अनुजानं घडलेल्या सर्व प्रकार डॉक्टरांना सांगितलं. त्यानंतर या भयानक कृत्याचा पर्दाफाश झाला. या घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नराधम बापाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. किरकोळ कारणावरून जन्मदात्यानंच आपल्या लेकीचा जीव घेतल्यानं संपूर्ण आटपाडी तालुक्यात प्रचंड संताप आणि खळबळ उडाली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतात. मंडळी, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.